तुमचा तुमच्या अडचण काय सांगा आता 2000 आता 2 वर्ष असं नुकसान व्हायला लागले की पाण्यात काय तर तुम्ही आता करा काय त्या राज्याचे पाटबंधारे विभागाचे मंत्री त्यांच्याशी आणि माझे फार जवळचे त्यांच्याशी मैत्रीचे संबंध गेल्या 15 वर्षापासून मी त्यांना फोन लावला. खुद्द विशालदादा छत्रपती शाहू महाराज हे त्यांच्याशी बोलले, मी त्यांच्याशी बोललो. त्यांना सांगितलं किंवा अलमट्टीचा हा तुम्ही थोडं पाणी सोडलं आणि ते व्यवस्थित असं महाराष्ट्र सरकारच्या पाटबंधारे विभागाशी कोऑर्डिनेट केलं तर मग आम्हाला फार काही त्रास होणार नाही. आणि मी पाहतोय गेले 3 दिवसापासून 4 दिवसापासून जसा आमचा फोन झाला तसं सातत्याने तो एक लेवल व्यवस्थित त्यांनी मेंटेन केलेली आहे. त्यांच्याही काही अडचणी असतात पण तरी केलेलं आहे आत्तापर्यंत. अपेक्षा आहे की पुढेही पावसाचा हा धोका कोयनेच्या परिसरातला इथं वाढला तर पुढेही कर्नाटक सहकार्य करेल सरकार असं माझी अपेक्षा आहे. पूरपट्ट्यातलं हे स्थलांतराचं रडगाणं किती दिवस गायचं म्हणजे दरवर्ष 2 वर्षातून पूर येतोय. स्थलांतरणाचा जो प्रश्न आहे तो कायमस्वरूपी निकाली काढला जाणार का? ह्याला खरं सांगायचं म्हणलं तर पुनर्वसन त्या पूर रेषेच्या आतली जी काही घरं असतील ग्रामीण भागातली असो शहरातली असो त्यांचं कायमस्वरूपीचं एक पुनर्वसन करणं अपेक्षित आहे. परंतु पुनर्वसन होत असताना त्या लोकांच्या अडचणी त्यांच्या भावना समजून घेणं अपेक्षित आहे. नुसतं जबरदस्तीने पुनर्वसन करून चालणार नाही. मला आठवतं अंकुल कोमरे असाच एक मागासवर्गीय समाजातल्या आमच्या बांधव